अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजनतानार्थ येती रूपे श्री दत्त भुवरी प्रगट होता अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकदा त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणा प्रति राजापूर तालुक्या इट्या गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांचे. ते एक होत त्या गावचे होते प्रसन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपुसा व्यापार करीत त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढिले एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आम्हा पासी फिर्याद होता अब्रूची वट्टा लागेला मुच्या. तेव्हा पंडित बोललेत मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे त्यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. आपुसा भाव वाढला व्यापारात नफा झाला ते सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळ वास करीत त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयासे शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप. मग समर्थ त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांचे 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते एका. श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला. असे समर्थे तेव्हा त्यांच्या आनंदात पारावार नसायचे. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिदला तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोकम आकाशात पतितम तोयम यथा गच्छतीम सागरम सर्वदेवम नमस्कारः शिव केशवम प्रति गच्छतीम. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशिणे केले पावन त्या ते. श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवा. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईने त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले तया लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसारी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांची आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला सममींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणाते. हरिभावे एके दिनी समर्थासनिध येऊन देवे दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्या प्रती घेऊन मांडीवरती वरद हस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपनी झोळी समर्थे तयासी दिधली ती घेऊन आता यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभावाचे करी. म्हणती जाऊन सागर तीरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तू आन धरावा. आता ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊन. असो हरिभाऊने तया काय केले ब्राह्मणासी बोलविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारारामे त्यांची कांता. ती करी बहुता कांता घेत उरबडवणी. विनविते जोडून कर अद्यापी स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेचे उत्तरे ऐकून स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी दिले होते त्या पादुका स्वस्ते मठामाची स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ गोसावी मठामाजी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राप्त कथा समत सदा भाविक भक्त परिसोत. षष्ठोध्याय गोडा. श्री रस्तो शुभम भवतु. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यातचे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्याची या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसायान्य स्वामी सुत नेनते. स्वामी सुताची ज्यांनी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले आणि वार निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण.
नेते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीतच परमार्थ गोष्टी सांगून याचे पिसाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर यांचे मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार ऐकून पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितला सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्व ऐकून देव मामलेदार हसून देती उत्तर त्याचे पिसाच लागले थोर माझेनी दूर नव्हेची ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी मग ते स्वामी सुताची ज्यांनी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले मठ होता कामाठीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीच स्वामी जयंती केलीसे कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी केले वर्तमान पाहुणे स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयांचे लावियले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पव्या श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिले स्वामी मूर्ती आनंदले समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी पाहुणे असो भक्ताची परमानंद झाला अक्कलकोट नगरात शके 1793 तास प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुतानंदे छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सभे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शन त्यासी समर्थ करिता आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुतही त्या प्रती मनातील खून सांगती ऐकून जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहजी स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन येतच तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्याविन तो न घे सेवी उदकांना ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुणारसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थने आणावे पाहुण्या समर्थांशी उल्हासुताचे मानसे धावून या वेगेसी मिठी चरणी घातले निजसुता ते पाहुणे आनंदले समर्थ म्हणे मग करग फिरविला मुखावरून हस्ती धरुणी उठविले अक्कलकोटी त्या अवसारी बहुतच होते सेवे करी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचते एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साय त्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींचे ऐसे न करावे काही मी अजान लेकरू तू माझी आई स्वामी धरिती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला स्वामी अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जन्नी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनविती समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निधानावे परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन तथापि स्वामी सुत पायी अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस तेही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैलासवास सर्व लोक हळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी वैसले स्नान करुणी परिगंध न लाविती भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगे न बोलती वृत न करीती क्षणोक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार अक्षुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सत्वरी जवळ केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करिता आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे
असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परतोनी आल्या पायी बोलल्या काय समर्थात सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती हे जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तेसे उल्लंघिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भो दधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गूढा. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ते समर्था ते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समय मोर पाखरासी अधिकारणे मुगातीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणते वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठाने ओरडते आमची पाऱ्याचे वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लागून लपवणे ठेवले विटेसी ती दिली पाहिजे अम्मासी. याचा अर्थ कवनासी का स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत वृत्ती पावता वर्तमान कळले तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिनय नाम त्याचे शरीर समाधान कृश होत चालला. काकूबाईने तयांचे आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांची दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घाल त्यासी आरोग्य होईले बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायचे तुम्ही पाठवा दादांचे समागमी अमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात असत शरीर असमाधान त्यांची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठवले केजे प्रति पादुका स्थापन करा. झाल्यावरती दादा आला परतवणे. पुढे सेवकऱ्या सांगती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची आस द्यावी कफनी जवळी निशाणी. ब्रह्मचारी दादांसी उपदेशिती दिवसनिशी गोसावी होणी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकारावे म्हणेची सर्वथा न रुचे चिंता त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादांच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात. तैसे श्रींच्या पादुका शिरी पळता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रगटला ज्ञान सविते आज्ञान केले दयात. धन्य गुरुचे विमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची भावनी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लावली. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता दादाची आशिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तेसी जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकेला आपण मारून इतकेचे पुरे झाले. एकूण याच्या वचनाला समर्थासी क्रोध आला. घाला म्हणतीत बाईला खोट्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळा पीडित स्वस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी जवळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेची. ते पाहुणे काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले अधिकच कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलविले काय सांगितले ते तयासी. अनुसूया तुझी माता तीच पाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता ज्यांनी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोध विष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोकापवाद कारण. ऐकून हे मातेचे युक्ती दादा तिच प्रती बोलती एक सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बैसुनी संस्था चालवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोध्याय गूढः. श्रीरस्तु शुभम भवतु.